मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी कारवाई केलेली आहे। मरीन लाईन्स परिसरातील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। स्वच्छतेसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 1916 मध्ये स्थापन झालेलं पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानलं जातं। मात्र तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्रात अन्न औषध प्रशासन कायद्याचे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाते। या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातल्या अनेक मोठ्या हॉटेल्स आणि फ्रँचायझीजवरती थेट कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। याचाच एक भाग म्हणून काल मुंबईच्या सुप्रसिद्ध काळबादेवी परिसरातील पारसी डेअरीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे आणि तत्काळ प्रभावानं या पारसी डेअरीचा परवाना हा निलंबित करण्यात आला आहे। आपण पाहिलं असेल की राज्यातील या सगळ्या कारवायांच्या मागे मुख्यत्वे ज्या पद्धतीनं या सगळ्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, त्याचाच एक भाग म्हणून खरं तर या संदर्भात काल पारशी डेअरीचा जो परवाना होता तो अन्न सुरक्षा आणि मानकचा या सगळ्या अधिनियमांचं उल्लंघन केल्याच्या ठपका ठेवत याचं खरं तर जो परवाना आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे अनेक गोष्टींचा दाखला देत या सगळ्या गोष्टींची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर कच्च्या पदार्थांची साठवणूक करण्यासाठी योग्य जागा नसणं, भिंतीला आलेली बुरशी, उत्पादन विभागातील अस्वच्छता, कीटक उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी निर्णयातल्या त्रुटी अशा अनेक गोष्टींचा दाखला देत या संदर्भात तात्काळ प्रभावानं हा जो परवाना आहे तो पारसी डेअरीचा निलंबित करण्यात आलेला आहे। आणि आपण या दृश्यांमध्ये सुद्धा पाहतो ही या ठिकाणी ऑर्डर लावलेली आहे की इन ऑर्डर टू कंप्लीट सर्टन प्रोसिजरल अँड टेक्निकल रिक्वायरमेंट्स ऑफ द FSSAI वी शॅल नॉट मेकिंग एनी सेल्स टिल सच कम्प्लिशन। अशा पद्धतीनं FSSAIच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणात थेटपणे काल अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं पारसी डेअरीवरती कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या गोष्टींची पूर्तता होत नाही आणि जोपर्यंत अन्न औषध प्रशासनाला या सगळ्या संदर्भात कुठलीही शाश्वती मिळत नाही तोपर्यंत या पारसी डेअरीचा परवाना हा निलंबित करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे राज्यात सुरू झालेली ही धडक मोहीम सर्वसामान्यांच्या जीवाशी होणाऱ्या खेळाला आता वाचवणार का आणि अखेर या सगळ्या बनावट पनीर, दूध आणि या सगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या विळख्यातून सर्वसामान्यांची सुटका होणार का या सगळ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।